नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी धर्मांतर प्रकरणाचा तपास एटीएसकडे आता वर्ग करण्यात आलाय। शहरामध्ये एटीएसचं पथक दाखल झालंय, तपास सुरू आहे। एक अधिकारी आणि 3 कर्मचारी यांनी हा तपास सुरू केलाय। धर्मांतर प्रकरणाचा तपास आता दहशतवाद तपास पथकाकडे। नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल झालंय आणि 1 अधिकारी आणि 3 कर्मचारी असं हे पथक आहे आणि त्यांनी या तपासाला सुरुवात केली आहे। बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकरणाची धर्मांतर प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? गंभीरतेनं केंद्रीय तपास यंत्रणांकडून घेतलं गेलेलं आहे। त्यातून पहिलं म्हणजे राज्याची एटीएस यंत्रणा जी आहे ती आता नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। एकूणच या प्रकरणामध्ये बहुराष्ट्रीय कंपनीचा सहभाग होता आणि बहुराष्ट्रीय कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना हे सर्व प्रकार करण्यात आले। त्यामुळे नवीन खुलासा जो आहे तो एकूण या सगळ्या नेक्ससमध्ये झालेला आहे। आतापर्यंत आपण कॉलेजच्या मुली किंवा एकूणच गावांमध्ये ग्रामीण भागात होणारी परिस्थिती आपण बघितलेली होती। मात्र आता बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हे नेटवर्क काम करू लागल्यामुळे त्यांची मोडस ऑपरेंडी काय, आरोपी कशा पद्धतीने काम करतोय, त्यांना कुणाचा पाठिंबा होता का, कुणाचं फंडिंग होतं का, काही कट्टरवादी संस्था या पाठीमागे आहेत का, असा सर्व तपास करण्यासाठी एटीएस नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। काल पोलिसांकडून त्यांनी संपूर्ण अहवाल याबाबतचा घेतलेला आहे आणि आता आरोपींची ते स्वतः चौकशी करणार आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर लोंढींची समता पतसंस्थेमध्ये 4 खाती आहेत आणि दीपक लोंढींची शुक्रवारी चौकशी सुद्धा होणार आहे आणि त्यातून आता काय खऱ्या संदर्भातली माहिती समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। दरम्यान या संदर्भात आता अधिक तपास सुद्धा आता केला जाणार आहे।